साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आपला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण खूप ठिकाणी फिरणार आहोत. आता तिसरा दिवस आहे तर आज परत नवघरला जाऊन येणार आहे, नाहीतर काशीनगरमध्ये जाऊ, काय भरोसा नाही. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू जायचं आहे, कारण या ब्लॉगमध्ये पण खूप मजा करणार आहोत. आणि मित्रांनो, आज आपण जे आपल्या गावातल्या स्थापना केलेले देव आहेत त्यांचे दर्शन करायला पण जाणार आहोत. दर्शन करायला माझ्यासोबत वैभव आहे, चंदन आहे आणि यश आहे. तर त्यांच्यासोबतच चालू आहे आपण. मी तू कलर संपला काल होता, आज ग्रे आहे बरं. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. गो लेट्स गो, गो लेट्स गो. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तो मला जाऊन नाही देणार, नाही जाऊन देणार नव्हतं. मला माहिती आहे, याला मला उतरायसाठी एक टेक्निक लागते, किलो द्यायला लागते. किलोवर येईल बाहेर बसत बसतो. चला, मामेसाने इकडे काम करतायत. पहिला आपण दर्शन करून घेऊया. चला. अंबे माते की जय. बघा मित्रांनो, मूर्ती बघा किती छान वाटते पायासाठी आणि डेकोरेशन पण खूप छान आहे. अंबे माते की जय. हे बघा, मामी इकडे कांदा कापायला बसले. ध्रुव कुठे गेला? ध्रुव आम्हाला टाकून गेला. ध्रुव नवरात्र आहे, मामाकडे कुठे पळतोय? नाही बघा, इकडे चपात्या बनवायला घेतल्यात मामी सांगणे. 5 minutes later. सिनेमॅटिक शूट चालू आहे इकडे. आणि आपल्याला आता दादा भेटलाय आणि आपण आता हरेच्या जोकडे आलोय ना. मूर्ती पाहू शकता तुम्ही, किती छान वाटते मूर्ती पायासाठी. आणि मूर्तीला 51 वर्ष झाली मित्रांनो. विचार करा, कधीपासून स्थापना. 50 वर्ष क्रॉस केलेत मूर्तीने. गेल्या वर्षी पण मी आलेलो तेव्हा मी सांगितलेलं का 50 वर्षाची तेव्हा मूर्ती होती, पण आता 51 वर्ष क्रॉस केली मूर्तीने. तुम्ही पाहू शकता किती छान वाटते पायासाठी. तुला घेऊ नाही शकत, तुला काय वाटलं मी तुला घेऊ नाही शकत? पहिला नंबर, दुसरा नंबर आहे. 5 minutes later. ये लवकर वैभव शेठ तुम्ही काय लेट येता? तर मित्रांनो, आपण आता तन्मयकडे आलो. त्याला दर्शन करूया. अंबे माता, अंबे माते की जय. जीप करता की हाय. माझा आहे पाहिजे. चल तन्मय, आम्ही आता चाललो. आता सोमवारी जेवायला या. येणार आम्ही, नक्कीच जेवायला येणार. वैभव शेठ चमकतायत एकदम, फॉर्म मध्ये आहेत वैभव शेठ. सतरंगी लाईट लागले माझ्या अंगाला. तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस, तुला हायलाइट करायचं. तू बघ, मला राहायचे कोण ओळख नाही, मला माझी ओळख पाहिजे. वैभव दादा कुठे पण दिसला ना, तुम्हाला याला सर हाक मारायचंय. सर वैभव सर म्हणून हाक मारायचं. तू लाजला तरी पाहिजे, वैभव सर बोलायचं बस, दुसरं काय नाही. वैभव सर बोलायचं, सर 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 करत जायचं बस. आणि मित्रांनो, आपण आता ऋषभ दादाकडे आलोय. दर्शन करून घेऊया. मित्रांनो, पहिलंच वर्ष आहे, देवीची स्थापना केली दादाची इकडे. तुम्ही मूर्ती बघू शकता, खूप छान अशी मूर्ती आहे. आणि बघा, इकडे बच्चा पार्टी मस्ती करते. अंबे माते की जय. प्रोटीन इंजेक्ट करते क्रिशीकडे. बघा लास्ट किती जेवता येईल. 5 minutes later. तर चला तिकडे धमाल मस्ती करूया. आता बच्चा पार्टीच्या जोडला खूप धमाल मस्ती केली. A few minutes later. मित्रांनो, उद्या संडे असल्यामुळे आज खूपच क्राऊड आहे. कालपेक्षा जास्त क्राऊड आहे आज. तर तुम्हाला दाखवतो. खूप धमाल चालू आहे, खूप मजा चालू आहे.
गरबा घाला नाही अंबे मात की तर मित्रांनो आपण आता हनुमान मंदिराकडे आलोय आणि तुम्ही हनुमान मंदिरची मूर्ती पाहू शकता. किती छान अशी मूर्ती आहे. अंबे माते की जय. आणि किती मोठी मूर्ती आहे बघा. खूप छान अशी मूर्ती आहे. डेकोरेशन पण खूप छान केलं. इकडे गरबा चालू होता पण आपण डायरेक्ट दत्त मंदिरला गेलो गरबा खेळायला. A few minutes later. तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलोय. मला खूप झोप आली. खूप मजा केली आपण तिकडे. खूप धमाल मस्ती केली मित्रांसोबत. आणि नवरात्र गरबा या टाईमला तर खूपच मिळाला कारण की उद्या संडे. त्या कारणामुळे आज खूपच गरबा बनला. मजा तर आली. आणि आज थोडा गरबा लेट पण बंद केला म्हणून मी आज लेट घरी आलो. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा आणि सपोर्ट करा. बाय बाय.